नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला चीज पकोडा दाखवणार आहे. आता चीज पकोड्यासाठी प्रथम मी पॅन गरम करायला ठेवला आहे. अर्धा कप रवा घेतलेला आहे. त्याच्यासाठी मी एक कप पाणी घालणार आहे. आता अर्धा कप असल्यामुळे आपण 2 वेळा पाणी घालूया. आता पाणी चांगलं गरम होऊ दे. आता या पाण्यात मी प्रथम मीठ घालून घेत आहे आणि मीठ अर्धा चमचाच घालत आहे, कारण आपण चीज पकोडा करत आहोत. त्या चीजमध्ये पण मीठ असतं. आणि एक छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा कप रवा. आता आपण हा गोळा होईस्तोपर्यंत परतून घेऊया. आता हा आपला रवा शिजून झाला आहे, त्याचा गोळा तयार झाला आहे. आपण हा काढून ठेवू आणि थंड करू. आता हा रवा शिजून झालेला आहे. आता मी हे 4 बटाटे घेतले आहेत, ते आपण प्रथम किसून घेऊया. आता हे 3 बटाटे किसून झालेले आहे, ते आपण जरा दाबून घेऊ. आणि आता या 3 मी चीजच्या क्यूब्स घेतलेल्या आहेत, त्या आपण किसून घेऊया. आता ही काळी मिरी घेतली आहे, ती आपण क्रश करून घेऊया. साधारण 1 चमचा काळी मिरी लागेल. आता ही काळी मिरी घालून झालेली आहे. आता आपण याच्यात भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. आणि सर्वाचा एक गोळा करून घेऊया. आता या पिठाचा आपण असा गोळा करून घ्यायचा. मध्यभागी जरा तेलाचा हात लावून दाबून घ्यायचं आणि त्याच्यात ही 2 बेदाणे घालायची. 2 बेदाणे आणि हे वळून घ्यायचे. ह्याला असं छान असा लांबट आकार द्यायचा. आता हा दुसरा, याच्यात सुद्धा आपण 2 बेदाणे घालायचे. याच्यात बेदाण्याची चव फार छान लागते. आणि आपल्या हव्या ते आकाराचे करावे. लांबट केले तरी चालतील, गोल केले तरी चालतील. आता याच्यात आपण असे 2 बेदाणे घालून घ्यायचे. या बटाट्याबरोबर बेदाण्याची चव फार छान लागते. काही वेळेस बटाटे जरा चिकट असतात, तर चिकट असले वळता जर आलं नाही तर मग फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवावं मिश्रण.
आता हे आपले चीज पकोडा तयार झालेले आहे. आता आपण इथे तेल तापत ठेवलंय, ते तळायला घेऊया. हळूहळू टाका. आणि परतायची घाई करू नका. आता हे आपले चीज पकोडे तयार झाले. आता हे असेच आपण घालून घेऊ. थोडे थोडेच घाला. आता हे बघा किती छान गोल्डन रंगावरती तयार झाले आहे. आता हा माझा चीज पकोडा तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद.